महापौर तुमचा बसणार आणि बसला तर कोण असणार? नाही, आमचं बघा, महापौरची व्याख्या जी आहे नगरसेवकांच्या मध्यंतरी काही टी व्ही चॅनल्सनी चालू केलं होतं की आदित्य ठाकरे साहेबांनी महापौर व्हावं. आता एक काहींनी असं केलं होतं, पण एक प्रक्रिया असते. त्यात नगरसेवक होतो, त्यांनी विद्यार्थी चळवळीतून काम केलं, त्यानंतर त्या विद्यार्थी चळवळीनंतर आमदार, सेनेट मेंबर झाले, आमदार झाले, मंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होणार आहेत, उद्धवजींचे त्यांच्या नेतृत्वाखाली. तर आमच्याकडे महापौरची निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा. आणि इतिहास तुम्ही बघा, सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलं. मग ते किशोरी पेडणेकरपासून ते महादेव देवळेपासून तुम्ही बघू शकता, सुनील प्रभूंपासून किंवा माडेश्वरपर्यंत तुम्ही बघू शकता की ज्याचा कोणी पाठीवलय नाही, काही नाही, अशा व्यक्तिमत्वाला देण्याचं काम केलं जातं. आणि महापौर तो त्या आलेल्या जे काही नगरसेवक आहेत, आता किती नगरसेवक जे त्या रेसमध्ये होते, आता ते निवडणूक लढणार आहेत की नाही लढणार आहेत हाही प्रश्न आहे. पण उद्धवजी सर्वसामान्य माणसाचाच विचार करतात. आणि शिवसेना पक्षाचा महापौर हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातला व्यक्ती असेल, सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातला मनातला असेल. आणि तुमच्या मनातला असेल का? म्हणजे तो आदित्य ठाकरे असतील नाही, का? कसं आहे, हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचाच तो अधिकार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आदित्यजींनी जे काय पक्षांनी निर्णय दिलेले आहेत त्याला घेऊन या सर्व नगरसेवकांची एक मूठ बांधून घेऊन विकास कामं केली. आणि म्हणून मंत्री असताना तुम्ही बघितलं असेल की महिन्याला ते सर्व नगरसेवकांना बोलून घेऊन तुमच्या वार्डात काय, तुमच्या वार्डात काय, तुमच्या वार्डात काय, या सर्व गोष्टी केल्या आहेत. आणि आता ही जी लोकं गेलेली आहेत, हे अर्धा काम त्यांनी केलं म्हणून तर ते टिकलेत, नाही तर त्यांना केव्हाच लोकांनी घरी बसवलं असतं. त्यामुळे ते व्हावे अशी इच्छा आहे.